नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. आज आपण एक व्यासंगी व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांच्यासोबत ते आहेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे ट्रस्टी आणि श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे गुरुवर्य आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक डॉक्टर चंद्रकांत मोरे सर. प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत मोरे सर. सर नमस्ते. बार्शी टुडे मध्ये खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण छान चर्चा करतोय सर. मागच्या वेळेला मामांच्या आठवणींना उजाळा अशी मुलाखतीची स्वरूप होतं. आता एकूण तुमच्याच सगळ्या शिक्षण प्रवास आणि प्राचार्य पदाचा प्रवास, ट्रस्टी पदाचा प्रवास, असा सगळाच प्रवास आपण एकूण घेतोय सर आज. तर आपण बार्शीमध्ये कसे काय आलात, म्हणजे खानदेश आणि बार्शी असं कसं काय आला आणि किती वर्षापूर्वीपासून आलेला आहात? माझं जन्म अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी झाला, खानदेशात. तिथंच वाढलो, तिथंच शिकलो. BSc पर्यंत माझं शिक्षण झालं. नंतर धुळ्याला मी BEd केलं आणि MEd करत असताना मला शिकवायला चंद्रकुमार डांगे नावाचे प्राध्यापक होते, टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुण्याला. तर ते आम्हाला सांगायचे की मी दिवाळीनंतर बार्शीला प्राचार्य म्हणून जाणार आहे. खरं म्हणजे आम्ही खानदेशातले असल्यामुळे बार्शी गाव सुद्धा मला माहित नव्हतं. आम्ही ऐकून घ्यायचो, ठीक आहे म्हणायचं. ते आम्हाला म्हणायचे की तुमच्यापैकी कोणतरी तिथं लेक्चरर म्हणून या. तर आम्ही नुसतं माने डोलवायचो, पण कोणाची जाण्याची तयारी नव्हती. पुढं काय झालं की मी तिथं शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना मला कंटिन्युएशन मिळालं. आणि सकाळच्या वेळेला आम्ही एका हॉटेलमध्ये काही मित्रमंडळी बसलो आणि जाहिरात पाहिली, तर वॉन्टेड लेक्चरर म्हणून बार्शीचे. अरे म्हटलं, चंद्रकुमार डांगेंना अजून लेक्चरर मिळालेलं नाही. मग माझे मित्र मला चेष्टेने म्हणाले, अरे आपल्याला ओळखतात का, जरा अर्ज कर की तू. आणि मी अर्ज केला की 4-8 दिवसात मला तारच आली की स्टार्ट इमिजिएटली फॉर इंटरव्ह्यू म्हणून. मी आता मित्राला म्हटलं, अरे तुम्ही मला बस काय टाकलं, ते गाव पण मला माहित नाही, तुम्ही कसं काय करायला लावलं. बरं, आता तारेचा अनादर करणं बरोबर नाही, निदान अनुभव तो येईल, जाऊ म्हटलं. आणि म्हणून मग मी काय केलं, त्यावेळेला पुणे तुळजापूर गाडी चालू होती, फार जुनी गाडी होती. त्या गाडीने मी बार्शीला उतरलो. बार्शीला उतरल्यानंतर डॉक्टर सितोळे हे DED कॉलेजला प्राचार्य होते आणि इकडचं काम पाहत होते. त्यांनी मला मामाकडे नेऊन उभं केलं. मी आता लेक्चरर व्हायचं म्हटल्यानंतर फुल सूटमध्ये आलो होतो, बुटाला पॉलिश केलेलं, टाय लावलेला, हे फेल्ट हॅट, पुण्याला सवय झाली होती. आणि तिथे गेल्यावर मामा तिथे एका खोलीमध्ये खाली बसून जेवत होते, आमटी भाकरी. आणि सितोळे सरांनी त्यांनी सांगितलं बस, पण मला काही म्हणाल नाही बस असं. मला वाईट वाटलं की मला इंटरव्ह्यू बोलवलं, हा माणूस काय जेवतोय आणि मला काहीच बोलत नाही काही. मग सितोळे सर म्हणाले की कुठला आला, म्हणाले पुण्याहून आला. मग म्हणे पुण्याचं आहे का, नाही म्हणाले खानदेशचं आहे. मग खानदेश म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणाले. मला म्हणाले तुझे वडील काय करतात. मी म्हटलं माझे वडील मी 4 वर्षाचा असतानाच वारला, भाऊ बहीण कोण नाही, शेतीवाडी काही नाही. मग कोणी शिकवलं तुला इतकं. म्हटलं माझ्या आईने शिकवलं आणि मला निर्णय प्रकारचे स्कॉलरशिप मिळत गेलं, त्याच्यावर शिकलो. मग ते झाल्यावर म्हटलं बरेच वेळ मी आईबरोबर कामालाही जात होतो. कुठली कामं, म्हटलं शेतीची कामं. आईला शेतीची कामं यायची. म्हटलं की भुईमुग असलं की उपटून ठेवायचे, ढिगारा करायच्या आईसाठी, असे सुटीत मी काम करायचं म्हटलं. आणि योगायोगानं मी माझे हात पुढे केले, तर माझ्या हाताला घट्टे होते त्यावेळेला. आता नाहीच पण त्यावेळेला होते. आणि ते घट्टे मामाला दाखवले. म्हटलं मी सुद्धा आईबरोबर आणि सुटीत काम पडत मिळेल ते काम करत गेलो म्हटलं. आणि शिक्षण पुढे चालू ठेवत आहे. माझी इतकी क्वालिफिकेशन, मी BSc फर्स्ट क्लास, BEdला विद्यापीठात दुसरा, MEdला विद्यापीठात दुसरा, माझे सर्व क्वालिफिकेशन उडाली. आणि मामांना महत्वाचे वाटले ते माझ्या हातावरती घट्टे. आणि माझ्या हातावरती घट्टे पाहिले होते, म्हणाले बस रे आता. मला खुर्चीवर बसवलं आणि सितोळे सरांनी सांगितलं याला ऑर्डर देऊन टाका. माझी पुन्हा पंचायत झाली. मी इंटरव्ह्यूला आलो, पण मला काही नोकरी करायची नव्हती बार्शीत. तिथं बाहेर पडल्यावर सितोळे सर म्हणाले की काय ठरवलं तुम्ही. म्हटलं सर मी इंटरव्ह्यूचा अनुभव घेण्यासाठी आलो, मला काय म्हणजे बार्शी मला गावात सुद्धा माहित नाही. म्हणाले अरे काही दिवस, एखादं वर्ष तर राहा, नंतर जा तू गावाकडे जायचं. असं म्हणून त्यांनी मला 20 जून 1966ला BEd कॉलेजमध्ये रुजू करून घेतलं. आणि रुजू करून घेतल्यानंतर मी पाहायला लागलो तर मामांचं कार्य बघून मी अचंबित झालो.
राष्ट्रसेवा दल ही जी माझी मला घडवण्याची संस्था आहे, त्या संस्थेत मी जे शिकलो होतो ते सगळं प्रात्यक्षिक मला तिथेच दिसायला लागलं. मामा स्वभावाने रागीट होते, रागवायचे, बोलायचे, परंतु त्यांच्या ठाई इतरांच्या प्रती असणारं प्रेम काही वेगळंच होतं. ते सगळं अनुभवलं आणि मग हळूहळू माझं मन झालं की माझ्या गावाकडे शेती नाही, घर नाही, दार नाही, काही नाही, माझी आईन बीच. त्यामुळे मग आपल्याला कुठेतरी स्थायिक व्हायचं, चला हेच ठीक आहे असं म्हणून मी इकडे येण्याचं ठरवलं. आता माझी दुसरी अडचण होती की माझ्या आईने माझं लवकर लग्न केलं होतं. माझी बायको म्हणजे आईची भाची आणि ती कमी शिकलेली. आता ती इथं कशी काय ऍडजस्ट होणार मला अवघड वाटत होतं. आणि मग लग्नानंतर जवळजवळ 3 वर्षाने आम्ही पहिल्यांदा बार्शीला घर केलं. आणि बार्शीला घर केलं आणि मामांच्या सानिध्यात यायला मिळाल्यानंतर तिथल्या सगळ्या संस्थेमध्ये मी ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. आणि बीएड कॉलेजमध्ये पहिला लेक्चर मी असल्यामुळे मला मान होतं, कारण पहिलाच लेक्चर मी झालो होतो. त्यावेळेला इंग्रजीतून शिकवावं लागायचं, मराठीतून शिकवायला लागायचं. 2-1 वर्षानंतर मराठी मीडियम झालं आणि माझं शिकवणं बरं आहे असं मामापर्यंत रिपोर्ट जायचे. आणि त्यामुळे मग ते मला माझ्यावर जास्त प्रेम करायला लागले की आता बाहेरचा माणूस येऊन हा इथं राहतोय म्हणून. आणि मग हळूहळू माझ्या डोक्यातलं गावी परत जाण्याचा विचार केला आणि मी बार्शीकर झाला. ओके. तुम्ही आता सांगितलं की आईनी शिकवलं, आईनी जगवलं आणि 4 वर्षाचे असतानाच वडील गेले. तर साधारण कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमचं बालपण आणि खानदेशातलं सगळं शिक्षण काय सांगाल सर याबद्दल? माझे वडील 4 वर्षाचा असतानाच वारले. आईला वडील सांगून गेले होते याला मोठा अधिकारी कर. तर माझी आई फक्त मला म्हणायची तू शिक आणि मोठा अधिकारी हो, हे तुझ्या वडिलांचं शेवटचं वाक्य आहे. मग मी प्राथमिक शाळेत शिकत असताना प्रत्येक वर्गात पहिला नंबर यायचो. तर त्यामुळे मग शिक्षकही माझ्यावर प्रेम करायचे. इतकंच नव्हे तर मला मदत करायचे. ते वह्या पुस्तकं काही लागले, एखादी परीक्षा असली, हिंदी परीक्षा, चित्रकला परीक्षा वगैरे, शिक्षकच पैसे भरायचे आणि मला परीक्षेला बसवायचे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संस्कृतची परीक्षा होत्या. तर हमा कुलकर्णी नावाचे सर होते आम्हाला. तर ते मला त्यांनी माझं पाठांतर चांगलं होतं. तर प्रथम परीक्षेला बसवलं, मी पुस्तकच पाठ करून टाकलं होतं. त्यामुळे परीक्षेला आल्यावर सगळे उत्तर माझी बरोबर आणि विद्यापीठात मी पहिला आलो होतो. आणि मग गुरुजींनी मला जे पकडलं तर द्वितीय, तृतीय, चतुर्थ असं 4 परीक्षा द्यायला लावल्या. आणि शेवटच्या परीक्षेला संस्कृतमध्ये बोलायला मी लागलो होतो 10वीत असताना. तर अशा तऱ्हेनं शिक्षकांची मदत. पुन्हा कॉलेजला गेलो की कॉलेजला मला रोटरी लायन्स क्लबने फार मदत केली, कारण पुस्तकं महाग असायची ती आणि ती पुस्तकं दरवर्षी ते घेऊन द्यायचे. आणि आई मोलमजुरी करायची, त्यात आमचं भागायचं पडेल ते काम. आणि सुट्टीमध्ये वेळ मिळाला की मी आईच्या मदतीला जायचो. शिक्षण कोणत्या भाषेत झालं, म्हणजे खानदेशची भाषा कोणती? अहिराणी भाषा. तर आम्ही म्हणजे आमची मातृभाषा अहिराणीच आहे. माझी आई आज नाही येते, नाही तर उत्तम तुम्हाला अहिराणी तिने सुनावलं असतं. माझं बरेचसे परिणाम आता पुन्हा बार्शीचे झाल्यामुळं अहिराणीचं कमी मागे पडले, पण अजून बोलतो आम्ही ती भाषा. काही शब्द असे असतील ना, थोडंसं सांगा. आता उदाहरणार्थ हा माझा मुलगा आहे असं आपण मराठीत म्हणतो. आम्ही काय करतो, हा मना, हा शब्द का म्हणायला, माझा ऐवजी मना. आंडोर से, आंडोर हा शब्द गुजरातीतून आला. आंडोर म्हणजे मुलगा, से म्हणजे आहे. हा म्हणा आंडोर से असं असं. गुजराती आमचं कसं आहे, खानदेश गुजरातला लागून आहे, त्यामुळे बरेच गुजराती शब्द, भाषा, तिकडे रीतिरिवाज आमच्याकडे ट्रान्सफर झालेत, आमचे त्यांच्याकडे गेलेले आहेत. आमचे पाहुणे पण तिकडेच काय गुजरातमध्ये. म्हणजे खानदेशातलं शिक्षण कसं असायचं साधारण तुमच्या वेळेस? आताची सगळी शैक्षणिक पद्धत बदललेली आहे. तुमच्या वेळेस खानदेशी शिक्षण, अहिराणी भाषेतलं शिक्षण फार, त्या काळाचे शिक्षक पण फार डिव्होशनचे होते, जबरदस्त. एखादा चांगला मुलगा सापडला ना, तो कुठल्या परिस्थितीत, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, की त्याची परिस्थिती काय आहे ही न बघता त्याला प्रोत्साहन द्यायचं, पुढे आणायचं. तिथं जातीचा प्रश्न नव्हताच आणि कोणी जातही विचारत नव्हतं. तर अशा काळामध्ये शिक्षकांचं प्रेम आणि त्यावेळचं शिक्षकांची शिकवण्याची हस्तोटी अशी होती की आम्ही कधीच विसरू शकत नाही. आता उदाहरणार्थ इंग्रजीतले 4 काळ, वर्तमान, भूतकाळ वगैरे वगैरे, ते इतके आमचे तोंडपाठ होते. आजही मला सांगितलं तर मी तुम्हाला ते म्हणून दाखवू शकतो. ते गुरुजींनी शिकवलेले. त्यावेळेला संस्कृतमध्ये पाठ केलेले श्लोक
आजही माझ्या लक्षात आहेत. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशवर येऊन शोभराहितो दुर्बला संतु निर्भया, हे आजही मला आठवते. प्राथमिक शिक्षक आठवतात तुम्हाला? हो, त्यात मला पटनायक गुरुजी आठवतात चांगले. पटनायक गुरुजी का आठवतात तर मी पहिल्या दुसरी असेपर्यंत माझं अक्षर वाईट होतं म्हणायचं. कारण काय, सगळ्या मुलांच्या दृष्टीनं माझं चांगलं अक्षर नव्हतं. गुरुजींना वाटायचं की पोरगं तर चांगले मार्क मिळवतो ना, अक्षर वाईट आहे याचं. तर तिसऱ्या इयत्तेपासून, आणि तिथं कसं होतं, पहिलीला जे शिक्षक होते ते 7वी पर्यंत शिकवायचे आम्हाला, अशी पद्धत होती. त्यामुळे पटनायक गुरुजी मला 7 वर्ष शिकवायला होते. तर त्या गुरुजींनी तिसरीच्या वेळेला पाठकोरी कागद गोळा केले आणि त्याची वह्या केल्या आणि मला सांगितलं की दर महिन्याला 1 वही भरायची शुद्ध लेखन. आणि आमच्या वेळेला पेन बिन काही नव्हते ना, टाक असायचे, टाक दौत, आणि गुरुजी ते नीप कापून द्यायचे आम्हाला आणि खरड्यासारखं लिहायला लावायचे. तर बोरीचे ताक, बोरू, तर ते आम्हाला करायला लावायचे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की गुरुजी प्रत्येक शब्द कसा लिहायचा ते मला प्रत्येक वेळेला माझ्या समोर येऊन उभे राहायचे आणि मला लिहायला लावायचे. आणि ते जिद्दीचे शिक्षक असे की 4थ्या इयत्तेला असताना जळगाव जिल्हा, आमचं त्यावेळेला पूर्व खानदेश होता, आता जळगाव झालं, तर पूर्व खानदेशची जळगावला स्पर्धा होती. जिद्दीचा शिक्षक कसा असतो बघा, वाईट अक्षर असणाऱ्या मुलाला त्यांनी स्पर्धेला पाठवलं, मला पाठवलं आणि त्या स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मला मिळालं. आणि तिथून माझं अक्षर इतकं चांगलं झालं की सगळं आमच्या संस्थेत सुद्धा मला घेण्याचं मामाचं कारण एक आहे, मामानं चांगले अक्षर असताना माणसं आवडायची आणि माझं इंग्रजी मराठी दोन्ही अक्षर चांगली होती. तर मामाने ते अक्षर पाहिल्यावर ते म्हणाले तुझं अक्षर तर चांगलं आहे म्हणाले. म्हणजे माझ्या नोकरीचा तो एक पॉईंट झाला की माझं अक्षर चांगलं आहे. आणि हायस्कूलचं शिक्षण वगैरे? हायस्कूलचं शिक्षण हायस्कूल असंच होतं ना, तिथंच ना, प्रताप कॉलेज एकाच संस्थेत मी शिकलो ना, प्रायमरी, माध्यमिक आणि कॉलेज सुद्धा. कॉलेज पण शिक्षण काय झालं कॉलेजचं? कॉलेजचं मी BSc मॅथमॅटिक्स झालं. BSc मॅथमॅटिक्स फर्स्ट क्लास ऑनर्स झालो. BSc आणि साहित्य, सायन्स. एक आणखी ती गंमत सांगतो. मला प्री डिग्री सायन्स आमच्या वेळेला कोर्स होता, प्री डिग्रीची वर्ग, प्री डिग्री आताची 11वी. तर त्यावेळेला प्री डिग्री सायन्स, प्री डिग्री आर्ट्स, प्री डिग्री कॉमर्स अशा ब्रँचेस यायच्या. तर मला आर्ट्सची आवड होती खरं, पण नोकरी सायन्सवाल्यांना लवकर मिळते मला. मग मला सायन्स पण जमायचं, आर्ट्सही जमायचं. म्हटलं तर सायन्स करू, म्हणून मी गेलो सायन्सला गेल्यानंतर माझी ही मराठी वाङ्मयाची जी आवड होती ती काही गप्प बसू देईना. कॉलेजमध्ये आमचं साधनं नावाचं एक हस्तलिखित निघायचं, तर त्या हस्तलिखितामध्ये मी लिहायला सुरुवात केली. माझा एक मित्र होता रामदास मोरे, तो आर्ट्सकडे होता, मी चंद्रकांत मोरे सायन्सकडे. त्याने एक वात्री टीका लिहिली की त्याला उत्तर मी वात्री टीकेतून देणार आणि ते आम्ही साधनात प्रसिद्ध करायचो. तर ते आमचं साधना मासिक इतकं गाजायला लागलं की मी TY BSc ला असताना मी त्याचा संपादक झालो. म्हणजे सायन्सचा विद्यार्थी असून आर्ट्समध्ये गडबड करायचो. बरेच वेळा मला चिडवायचे की कशाला सायन्सचा तू इकडे कशाला येतो आमच्या इथं. म्हटलं अरे बाबा मला आवड आहे म्हणून जातो. आणि मग मी पुन्हा BEdला प्राध्यापक झाल्यावर एंटायर मराठी घेऊन MA केलं. मी एंटायर मराठी पुणे विद्यापीठात स्पेशल परवानगी घेतली आणि एंटायर मराठी घेऊन B+ मिळवलं विशेष. आणि असं मला सायन्सही जमलं आणि गणितही जमलं. सायन्स गणित असं सगळं जमत असताना मग इंजिनियर वगैरे असं ना? हा बरं, अगदी तो एक प्रश्न मी बोललो. मला खरं इंजिनियरपेक्षा डॉक्टर होण्याची फार इच्छा होती. माझं बायोलॉजी चांगलं होतं, माझं हस्ताक्षर चांगलं आणि ड्रॉइंगची इंटरमिजिएट परीक्षा मला गुरुजीने करून घेतली होती माझी. त्यामुळे मला बायोलॉजी इतकं आवडायचं, मी तिकडे गेलो असतो तर कदाचित MBBS पण गेलो असतो. तो नाद सोडला. इंजिनिअरिंगला जायचं म्हटलं तर तिथे पण मला शक्य होतं, पण सर्व कॉलेजेस ही पुणे, बॉम्बे वगैरे ठिकाणी होते, इतर ठिकाणी नव्हते ना. म्हणून मग एक ग्रुप घेऊनही माझ्यापेक्षा कमी मार्काच्या लोकांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. पण मी अर्जच केला नव्हता, कारण पुण्याला आपण राहू शकत नाही. त्यामुळे मग म्हणेल पुढचं शिक्षण घ्यायचं किंवा आणखी कुठं खानदेशात घ्यायचं. म्हणून मी इंजिनियर डॉक्टरचं स्वप्न विसरून गेलो आणि शिक्षक व्हायचं ठरवलं. मग शिक्षक व्हायचं तर BA झालं पाहिजे.
मग बीएडला मी गव्हर्नमेंट कॉलेजला अर्ज केला आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये माझी निवड झाली मेरिटमुळं. आणि मग गव्हर्नमेंट कॉलेजमधून मी बीएड केलं धुळ्याला. पुन्हा मला युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप मिळाली. ती स्कॉलरशिप घेऊन मी पुण्याला आलो. टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला आणि तिथं एमएड केलं. एमएडला मी मेरिटला आलो. तर चंद्रकुमार डांगे मला शिकवायला होते, आमचे इथले पहिले प्राचार्य, त्यांचा आवडता विद्यार्थी, आणि मी त्यांच्या हाताखाली लेक्चर म्हटलं. हे सगळं शिक्षण आईच्या समोर झालं सर? आईच्या समोर. आणि आईच गुरु तुमचा? आईच गुरु, सगळं माझं दैवतच खरं आहे. पण त्यांनी शिकवलं कसं हे सगळं एवढ्या अडचणी? ती अडाणी होती पण तिला मात करायची सवय होती. काय तुला काय वही पाहिजे का? आता एक तर प्रश्न तुम्हाला सांगतो, 8वीला प्रवेश घ्यायला मला 8 रुपये नव्हते. तर आईनं माझा कर्दोडा होता चांदीचा, एका पाहुण्याने दिलेला. तर आई म्हणाली आता आपल्याला काय करायचं तर कर्दोडा वगैरे. आई गेली सराफाकडे, विकलं आणि तो फी भरली. आणि नंतर आईने ते लक्षात ठेवून मजुरीतनं पैसे जमा करत 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 मला पुन्हा करून दिलं. बापरे, म्हणजे असं संघर्षातूनच काही फार घडू शकतं. संघर्षच होता, म्हणजे भाकरीसाठी होतं आणि शिक्षणासाठी होतं. बरोबर. आता खानदेश म्हटलं की साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांचं समीकरण असं हेच आहे. तर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच्या काय भावना? आता ते फार महत्वाचा मुद्दा आहे. मी इयत्ता पहिलीच असताना साने गुरुजी अमळनेरला आले. ते दौऱ्यावरच असायचे. स्वातंत्र्य लढा संपला होता. माझं 1947ला मी पहिलीला होतो, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं होतं भारतात. आणि त्यावेळेला साने गुरुजी फिरत फिरत पुन्हा अमळनेरला आले. अमळनेर त्यांची कर्मभूमी, आणि ते आले म्हणजे काय व्हायचं, अमळनेरला दौंडी दिली जायची. अरे साने गुरुजी आलेले, मुलांना गोष्टी ऐकायला या. मग ते आम्ही ऐकले की सगळेजण आम्ही येणार. साने गुरुजीची बैठक जी आहे ना, चित्रात बघतो आपण, त्या पद्धतीने मांडी घालून बसायचे. एक वडाचं झाड, मोठं झाड होतं, त्या खाली ते बसायचे ओट्यावर, आणि आम्ही सगळी पोरं समोर बसायचो. तर ते त्यावेळेला साने गुरुजी कळायचे नाही, राष्ट्रीय सेवा दल कळायचं नाही, पण यायचो आम्ही. आणि मग त्यांनी त्यावेळेला आम्हाला मनूबाबा नावाची गोष्ट सांगितली. मनूबाबा लक्षात राहिलं माझा, बाकी सगळं विसरलो मी. पण पुन्हा मी जेव्हा FIBA BSc ला आलो त्यावेळेला सिराज मार्ले नावाची कादंबरी आम्हाला इंग्रजीची होती, जॉर्ज इलियट हे नाव धारण केलेल्या मेरी ॲन नावाच्या बाईची. तर ती शिकवायला आम्हाला DK कुलकर्णी नावाचे सर होते, अतिशय छान शिकवायचे. तर त्यांनी शिकवतं ते जे प्रसंग सांगायला लागले ना, मला माझं बालपण आठवायला लागलं की अरे साने गुरुजींनी अशी कुठली तरी कथा आपल्याला सांगितली होती. मग मी ते पुन्हा मनूबाबा पुस्तक मिळवलं, आणि त्यात जॉर्ज इलियटचा उल्लेख साने गुरुजींनी केला होता की मी ती कादंबरी वाचली आणि त्याला भारतीय स्वरूप दिलं. तर साने गुरुजी हे तर माझं दुसरं दैवतच. माझ्या आईनंतर साने गुरुजींच्या स्थापन केलेल्या राष्ट्रीय सेवा दलातच मी वाढलो, आणि त्यांचा संदेशच मी सगळीकडे पोहोचवतोय. आता मराठी साहित्य परिषदेला जे मी काय अर्थसहाय्य करणार आहे, तर मराठी साहित्य परिषद बार्शी शाखेने पूज्य साने गुरुजींच्या नावाने कथा स्पर्धा सुरू कराव्यात बार्शीत, यासाठी दिली आहे. तुमचं MAd इथंच झालं ना सर? नाही, टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुण्याला झालं. आणि रुजू झालात ते डायरेक्ट लेक्चरर म्हणून मी कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी. प्राचार्य पदाचं फार तो कसा प्रवास आहे त्याचाही तुम्हाला सांगतो बरं का, की बार्शीची जागा रिकामी झाली होती आणि आमच्या घरात वास्तुशांती होती. तर मामा कुठेच जात नव्हते, पण आमच्याकडे आले व्हीलचेअरवर, म्हणजे गाडीमध्ये, आणि व्हीलचेअरमधनं आतल्या घरात आले. आतल्या घरात आल्यानंतर असं फिरले ते 3 खोल्या होत्या, ही मागची नव्हती. तर फिरत असताना मधल्या खोलीला आम्ही मुद्दाम दरवाजा लावून घेतला होता. तर मामा ते स्वयंपाकघर दाखवलं, इकडचे दाखवलं. मामा ही खोली का बंद आहे? नाही, अशीच बंद आहे. उघडा म्हणाले. का बंद ठेवली होती? माझी वारकरी समजायची, धार्मिक होती खूप, तिने यज्ञ याग वगैरे केला होता, आणि मी तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता. मग हे तुला चालतं कसं? ते मामा म्हणून बंद करून ठेवली होती, ती उडायला लावली. तिथं गेल्यावर ते म्हणाले काय भाषण करत फिरतो बेट्या, आणि इथं असं करतो. त्यांचे शब्द वापरत नाही, शिव्या दिल्या त्यांनी मला. शिव्या दिल्यानंतर मग म्हातारीला म्हणलं, अहो म्हातारी काय मिळालं जाळून तुला? म्हणाले आता असं करतो, तुझ्या पोराला देतो वाशीला पाठवून. 1958ची गोष्ट बरं का. ज्ञानी मनी स्वप्नी नाही. माझी BEd कॉलेज जवळजवळ 10-11 वर्ष सर्व्हिस झाली होती लेक्चरची. आम्ही 4 झालो. नवीन घर बांधलेलं, आजूबाजूला घरं नाहीत, आणि माझा संजय जो मोठा मुलगा तो 5वीला.
आणि बाकीची सगळी जत्रा लहान आणि फक्त आई, मी आणि मिसेस एवढंच आमचं कुटुंब. काय काय करायचं. तर मामांनी सांगितलं आणि नंतर ऐकून घेतलं. म्हटलं कसलं आपलं बोलता बोलता बोलून गेले असेल. लगेच मला दुसऱ्या दिवशी फोन आला की संसद बोलवले. गेलो की त्यांनी सांगितले कागद घे, अर्ज लिही, वाशीला प्रिन्सिपल म्हणून जायचं म्हणून. आणि लगेच त्यावेळेला संस्थेच्या हातातच होतं. माझ्या हातात अर्ज दिली, जा वाशीला म्हणून. आणि घर बांधल्यानंतर सलग 8 दिवस मी इथे राहिलो नाही, वाशीला गेलो आणि सलग 11 वर्ष वाशीला होतो. आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचं प्राचार्यपद जेव्हा मग कामाबद्दल मग सीतोळे सर रिटायर झाले. मी 11वीला इथं 11 वर्ष वाशीला होतो. तिथं सायन्स सुरू केलं, कॉलेजची इमारत बांधली आणि ते करत असताना मी रमलो होतो तिथं. तर त्या काळात मला BEd कॉलेजची जागा रिकामी झाली म्हणून बार्शीला आणलं. बार्शीला आणल्यानंतर मग इथं जे होतं त्यात आम्ही मुक्त विद्यापीठाचं सेंटर सुरू केलं, संशोधन केंद्र सुरू केलं, इमारत वाढवली आणि एमएड रिसर्च आणि रिसर्चसाठी आपलं कॉलेज खातनाम केलं. हे मी करत असताना त्यात रंगलो होतो खरं मी. मला काही कुठे जायची इच्छा नव्हती आता. म्हणजे BEd कॉलेज खरं माझा आत्मा आहे. कारण माझी सुरुवातीची नोकरी तिथं झाली 11 वर्ष आणि 9 वर्ष प्राचार्य. त्यामुळे मला कुठं बाहेर जाण्याची इच्छाच नव्हती. पण पुन्हा मला शिवाजी कॉलेजमध्ये मागणी झाली माझी आणि मला 1998ला शिवाजी कॉलेजला 89ला जावं आणि मग 3 वर्ष शिवाजी कॉलेजला काम केलं. तिथं लेडीज हॉस्टेल माझ्या काळात बांधलं गेलं, ग्रंथालयाची इमारत झाली आणि एक नवीन काही अभ्यासक्रम मी सुरू केले आणि 2001ला रिटायर झालो. आईची जशी इच्छा होती की माझ्या मुलांनी भरपूर शिक्षण शिकावं, वडिलांची पण इच्छा होती, त्याप्रमाणे तुम्ही शिकत गेलात. तर PhDचा विषय तुमचा, त्याबद्दल काय सांगाल आणि त्याची उपयुक्तता? खरं म्हणजे मला मराठीमध्ये PhD व्हायचं होतं, माझी फार इच्छा होती. पण मला गाईडच मिळालं नाही. मी सायन्स म्हटल्यावर मला सगळे दुटकरून लावायचे, सायन्सचा माणूस कसला आर्ट्सकडे कशाला येतो म्हणून. मग मी काय केलं, म्हटलं आता एज्युकेशनमध्ये करावं. एज्युकेशनमध्ये अर्ज भरला, मान्यता आहे, मला PhD करण्याची परवानगी मिळाली. पण मी प्राचार्य असल्यामुळे मला वेळच मिळेना बरं का. ती लांबत जो गेली माझी PhD बरं का, की मी रिटायर होण्यापूर्वी 2 वर्ष आधी थिसिस सबमिट केला टीचिंग ऑफ सायन्सवर. कारण मी सायन्स असल्यामुळे मग सध्याची सायन्सची अवस्था बघितल्यावर मला वाईट वाटायचं आणि त्यात काय सुधारणा झालं पाहिजे, आपण त्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून माझा विषय होता टीचिंग ऑफ सायन्स, प्रेझेंट पोझिशन अँड रिकमेंडेशन. तर त्याच्यावर मी 3-4 वर्ष काम केलं. पण माझं थिसिस लिहिणं होईना मला. आणि शेवटी म्हटलं आता कुठल्याही स्वरूपात PhD व्हायचं. म्हणून मग शिवाजी कॉलेजला गेल्यावर थिसिस सबमिट केला. पण लवकर रेफरी नेमले गेले नाही आणि शेवटी रिटायरमेंटच्या आधी मला वायवा घ्यायचं पत्र आलं आणि ज्या माणसं आपलं काश्मीरचा, जम्मू आणि काश्मीरचा माणूस होता शेख नावाचा, तर त्याने पुन्हा कळवलं की मला सध्या सवड नाही आणि मग ते गेलं दिवाळीला. म्हणजे मी थिसिस सबमिट करूनही रिटायर झाल्यावर PhD झालो. म्हणजे 2001ला रिटायर झालो एप्रिलला आणि ऑक्टोबरमध्ये मला PhD मिळाली. सर तुम्ही आणि एक आहे की माझ्या त्या फायद्यात मला असं झालं, मी PhD झाल्याबरोबर माझ्या हाताखाली 5 PhD झाले आणि 15 MPhil विद्यार्थी झाले. तुम्ही शिक्षणशास्त्रात केलेली उपक्रमशीलता किंवा प्रयोगशीलता याबद्दल काय सांगा? विशेषतः सायन्समध्ये मला इंटरेस्ट होता आणि त्यामुळे सायन्सच्या प्रयोगशाळा ज्या आहेत त्या अद्ययावत कशा करता येतील आणि त्यात कमीत कमी खर्चात आपल्याला साहित्य कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी मी प्रयत्नाची शिकस्त केली पहिले. दुसरं, टीचिंग ऑफ सायन्समध्ये त्या टीचिंग प्रोसेसमध्ये आम्ही कंटेंट कम मेथॉडॉलॉजी नावाचा भाग आणला होता. तर त्याचं वर्कशॉप विद्यापीठाने घ्यावं म्हणून मी प्रयत्न केला. तो मी वर्कशॉप बार्शीतच घेतला आणि मग त्याची नोंद शिवाजी विद्यापीठात झाली, कंटेंट कम मेथॉडॉलॉजी वर्कशॉप. तर असे शिक्षणात जे बदल होत गेले त्या बदलाशी नेहमी निगडीत मी राहिलो. उदाहरणार्थ 1986चा अभ्यासक्रम बदलला, त्यावेळेला योगायोगानं मला नागपूरला अभ्यासक्रम कमिटीत घेण्यात आलं आणि त्या अभ्यासक्रमात सुद्धा मला काम करायची संधी मिळाली. नंतर आता नवीन अभ्यासक्रमाचं सुद्धा मी माझं स्वतःचं मत
आणि माझं ती पण त्यांना शासनाकडे पाठवले. ते किती विचार घेतात माहीत नाही, पण नवीन प्रयोग आला की तो करण्याची माझी धडपड असायची. आणि त्यामुळे आमचं कॉलेज हे प्रारंभापासून शिवाजी विद्यापीठात एक प्रयोगशाळा, शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणून गाजत होतं. आणि सुदैवानं नंतर झालेले सर्व प्राचार्य हे माजी विद्यार्थी आहेत. सध्याचे गोरे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. आणि त्यांनी माझी परंपरा पुढे चालवली आहे. आणि आजही शिवाजी विद्यापीठामध्ये, आता अहिल्याबाई होळकर विद्यापीठामध्ये नावाजलेले कॉलेज म्हणून ते ख्यातनाम आहे. मला वाटतं युवा महोत्सवचं पण पहिलं बक्षीस शिवाजी विद्यापीठाचं आपल्याच कॉलेजला मिळालं होतं. तेव्हा तुम्ही प्राचार्य होता तेव्हा, तिथून ती सुरुवात झाली. आणि आता सोलापूर विद्यापीठामध्ये म्हणजे ते चालू आहे. कारण त्यावेळेला तर फार 4-5 जिल्हे होते, त्यात सुद्धा आपण बक्षीस मिळवायचो. आणि ती आपली परंपरा जी होती ती पुढे आणखी उज्ज्वल होत गेली. आणि आता जर 14-15 वर्ष तर 10-12 वर्ष तर आपल्याला मिळते. आणि त्याचं कारण एक तुम्हाला सांगतो मॅडम, मला जसं अभ्यासाची, संशोधनाची, वाचनाची आवड होती तसंच मला इतर कलांची आवड होती. उदाहरणार्थ मला नाटकात काम करायला आवडायचं. स्कूल कॉलेजमध्ये असताना मी नाटकात काम केलंय. मला गाण्याची आवड होती, मी मुकेश गाणे म्हणायचो. आणि आमच्या कॉलेजमध्ये मला मुकेशच म्हणायचे. एक 2 ओळी म्हणता येतील का आम्हाला पण झलक कळू? कारण प्राचार्य असताना आम्ही तुमचे स्टुडंट आणि त्यावेळेला अशी भीती वाटायची. आता तुमची मुलाखत मला घ्यायचं भाग्य मिळते. त्याचा आवाजही खूप झाला. एक 2 ओळी फक्त, असंच मज्जा. एक दिन बीत जाएगा माती के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. मस्त. अजून एकदा आवाज राहिलेला आहे. आता ती परंपरा माझ्या मोठा चालवतो देवदत्त. तुम्ही जसं सांगितलं की बोरूच्या टाकच म्हणायचं, त्याच्याने तुम्ही लेखन करत गेलात आणि ते लेखन तुमचं सुधारत गेलं. मग लेखनाची आवड कशी निर्माण झाली आणि साहित्य कारकीर्द तुमची साहित्य क्षेत्रात, म्हणजे सायन्सचा पण विद्यार्थी आणि साहित्याची आवड, असं कसं? म्हणजे मी काही असं साहित्यिक वगैरे फार मोठा झालोही नाही असं मानतो मी, पण लिखाणाची आवड होती. आणि त्यामुळं 1966ला माझी इंग्लिश सरांबरोबर जोडी जमली. मामांचं जे पहिलं तपस्या पुस्तक निघालं त्यात मुलाखत घेणं, त्यांचे इंग्लिश सरांनी लिहिलेले प्रूफ तपासणं, काही बदल करणं. तपस्याचे पुस्तक पहिलं मामांचं चरित्र लिहिलेलं, त्यात माझा मोठा सहभाग होता. आणि त्यामुळे मला कळायला लागलं की प्रूफ कसं तपासायचं, लिहायचं कसं, प्रकरणं कसे करायची. इंग्लिश सरांकडनं शिकलो आणि मग हळूहळू मी पण लिहायला लागलो. इंग्लिश सरांनी एक पुस्तक लिहिलं की मी दुसरं लिहिलं. असं आम्ही 5 पुस्तकं लिहिली की चरित्र पुस्तकं बरं का. तर ती पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. आणि संस्थेच्या इतिहासामध्ये जी स्मरणिका निघाल्या त्या सगळ्या स्मरणिकाचं काम इंग्रजांनी मी मिळूनच करायचं, अगदी शेवटच्या स्मरणिकेपर्यंत. आणि त्यामुळं बघता बघता म्हणजे एकतर मला वाचनाची आवड होती, लेखनाची आवडही निर्माण झाली आणि चिंतन मनन तर आमचं चालूच होतं. त्यामुळं पुस्तकं लिहित गेलो आम्ही. आणि त्यात माझ्या नावावर जवळजवळ 10 पुस्तकं आहेत छोटे मोठे. आणि त्याचं श्रेय बरेचसं आमचे माझे मित्र व. इंगळे सरांना. पण प्राचार्य व. इंगळे सर म्हणजे असे खूप कडक परखड व्यक्तिमत्व आणि प्राचार्य चंद्रकांत मोरे सर म्हणजे मृदू मुलायम, अशी कशी काय जोडी होती बरं? ते काय व्हायचं, मामाकडे आम्ही गेलो की मामा इंगळे सरांना ओळखत होते, कारण ते बोर्डिंगचेच विद्यार्थी होते ना. त्यामुळे मामा त्यांना माहिती होतं, त्यांचा स्वभाव माहिती होता. आणि माझा ते काही जास्त बोलायला लागले की मी त्यांना आवरायचो, असं जवळ बसलं की त्यांना दाबायचं आणि मी मग दुसराच विषय काढून बोलायला लागायचं. तर असं दोघे सांभाळून घ्यायचो आम्ही, बॅलन्स करायचो त्यांचा आमचा विचार. शेवटपर्यंत मैत्री होती आमची. म्हणून मी त्यांच्यावर 2 हंसों का जोडा नावाचा एक लेखच लिहिला. म्हटलं एक हंस उडून गेलाय 89व्या वर्षी, दुसरा हंस आहे त्याचं वय 85 होत आलाय. आता किती दिवस या जगात आहे सांगता येत नाही, पण राहील तेवढे दिवस आनंदात घालवायचा प्रयत्न राहील. खानदेशामध्ये साने गुरुजींचा सहवास आणि इथे मामांचा सहवास, असं तुमचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. तर तुमच्या जीवनावरती प्रभाव असलेल्या म्हणजे विविध श्रद्धास्थानांबद्दल पण काय सांगा? मी तर तुम्हाला सांगितलं ना, पहिलं म्हणजे माझं दैवत माझी आई, तिचं जबरदस्त परिणाम. तिने शिकवलं
माझ्या तोंडात अजून एकही कधी शिवी येत नाही. त्याचं श्रेय आईला आहे. मला खरं चीड येते एखादा मुलगा जेव्हा आईवर बहिणीवर शिव देतो ना. अरे ज्या आईच्या पोटातून तू जन्म घेतलाय त्या आईच्या रूपात असणारी एका बाईचा तू अवमान करतोय तू. म्हणजे हे आईनं दिलेलं तत्व जे आहे ते आहे. आणि दुसरं, प्राणी मात्रावर जया करायची. मला एक प्रसंग आठवतो. माझी आई म्हणते, अरे मुंगीत जीव आहे, अमुक मध्ये जीव आहे, ढमुक मध्ये जीव आहे. एकदा एक मुंगळा मला चावला, लहान होतो मी, तो प्रसंग मला आठवतो. मुंगळा चावल्यावर मी त्याला होडलं तर काय झालं, तो तुटला आणि त्याचं तोंड तिथंच राहिलं. पण त्या हाताने काढलं, पण तो मुंगा मेला ना. मग आईला सांगितलं मी असं झालं, जाऊ दे मेला तर मेला. पण माझ्या डोक्यात होतं आईनं सांगितलेलं की प्राणी मात्र वर सुद्धा जीव आहे. मला रात्रभर झोप आली नाही. आईला म्हटलं, अगं ताई तो मुंगा मेला की विचार, त्याचं काय झालं असेल, गप्प बस म्हणे, तुला काय बरं का. ही असं नाही म्हणाले. मला एकूण 6 नातू आहेत. त्यातले 5 नातू पुण्याला सर्व्हिसला आहेत. त्यातले एकाचं आता लग्न झालेले आहे. एक नातू 12वी सायन्सची परीक्षा दिली आहे, तोही हुशार आहे खूप. तर योगानं 5ही नातू टेक्निकल हँड आहेत. कुठे आता शिक्षक कोणी होणार नाही, आता मीच एकटं शिक्षक आहे. पण माझ्या मुलांमध्ये मोठा मुलगा जो आहे संजय, तो हेडमास्टर आहे भातंबरीला, संत तुकाराम विद्यालय भातंबरी या ठिकाणी तो हेडमास्टर आहे. एक मराठीचं चांगलं नामवंत शिक्षक आहे. नंबर 2चा माझा मुलगा ME झालाय, तो भारतीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे आणि चांगलं नाव मिळवलंय त्यांनी. 3 नंबरचा कॉमर्स केलेलं आहे आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय, पार्थराज कम्युनिकेशन नावाचं त्याचं स्वतःचं दुकान आहे. आणि 4 नंबरचा B फार्मसी झालाय, तो एरिया मॅनेजर आहे एका कंपनीत आणि रिजनल मॅनेजर आहे. आणि गोवा आणि महाराष्ट्र त्याच्याकडे आहे. 4ही मुलं आता चांगले एस्टॅब्लिश आहेत. त्यातले 2 पुण्याला आहेत, 2 बार्शीला आहेत. आणि एक सांगायचं राहिलं, त्यांना मुली निवडताना माझ्या आईनं मला जो संस्कार दिला होता की गरिबाच्या मुली करायच्या, तर 4ही मुलांना आम्ही गोरगरिबांच्या मुली केल्या. कुठलाही हुंडा न घेता त्यांना एकच अट असायची की लग्न झाल्यावर तुम्हाला शिकावं लागेल. आणि ती अट मान्य करून ज्या मुलाला पसंत पडलेली मुलगी जी आहे ती आम्ही सून म्हणून स्वीकारली. हुंडा देणं नाही, घेणं नाही, अगदी साध्या पद्धतीने लग्न केली. आणि माझ्या 4ही सुना शिकल्यात आणि 4ही सुना आता नोकरीला आहेत. त्यातले 2 हायस्कूलला आहेत, 3 हायस्कूलला आहेत, एक बालवाडीला आहेत. असं 4घी सुना शिक्षकी पेशात काम करतायत. पण आता त्यांची मुलं मात्र सगळे टेक्निकलकडे सगळं. नातवाला जर पिल्लू झाला तर ते जर मुलगी झाली तर ती खूपच आनंद, पहिली मुलगी असेल. आम्ही आता सुना जे आले तर सुनाचा मुलगीच समजलो आम्ही, कारण राहिलं तर होतं ना. म्हणजे आम्ही शिक्षण याच्याबरोबरच चळवळीमध्येही तुम्ही मी बरं का अंधश्रद्धा निर्मूलन समितीत आम्ही काम केलं. त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे मोठे मोठे संघर्ष झाले, अनुराधा देशमुख विरुद्ध ते बोळाबाजी करायची, तर त्या गावी आम्हाला दगड सुद्धा खावे लागले. या लालू उस्ताद मुस्लिम, तो जादू टोण्याचा काय ते प्रयोग करायचा, तोही हाणून पाडण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर एक गाव, एक पानवट्यामध्ये आम्ही पानगावला मोर्चा घेऊन गेलो, त्यावेळेला तिथे सुद्धा आम्हाला दगड खावे लागले. तर हुंडाबंदी, हुंडा देऊ नका, हुंडा देऊ नका. नंतर साध्या पद्धतीने लग्न करा, ह्या सगळ्या गोष्टी. काही काही लग्नाचे तर आम्ही पुरोहित झालो, कारण महात्मा फुलेंनी सांगितलेली जी विवाह पद्धती होती ती आम्ही राबवली. अशी बरेच लग्न आम्ही लावून दिले. आणि नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबरही आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. पुन्हा विद्यार्थी चळवळीत सुद्धा मुलांच्या विरुद्ध जे अन्याय होत असतील ते मग विद्यापीठ असो नाही तर काय असो, आम्ही संघर्षासाठी उभं राहायचो, मुलांच्या बाजूला उभं राहायचो. म्हणजे ते जरी विद्यापीठ आम्हाला म्हणाले की तुम्ही मुलांची बाजू का घेतला, तर आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही मुलांवरचा हा अन्याय दूर करा, आम्ही बाजूला होतो. आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा काम केले. मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे आईच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही हे पण करताय, काही
विद्यार्थिनींना मदतही करता किंवा हा. पुरस्कारही देता. आता एक त्याचं असं आहे, 2001 साली मी रिटायर झालो. रिटायर झाल्यावर मला जी फंडाची रक्कम मिळाली, त्या काळात पगार कमी होती ना. माझा शेवटचा पगार 26,000 होता. 13,000 पेन्शन झाली, 3,000 विकली, म्हणजे 10,000 मला पेन्शन मिळाली. आणि 5 लाख रुपये मिळाले ग्रॅच्युटी वगैरे. तर मी मुलांच्या सगळ्यांच्या संमतीनं 1 लाख रुपये बाजूला काढले. 4 लाखचं हे कंपाऊंड वॉल वगैरे त्यात खर्च केला. ही पुढची खोली मागची खोली त्यातच केले. आणि 1 लाख रुपयाचा एक ट्रस्ट केला, प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत शंकर मोरे चॅरिटेबल ट्रस्ट. आणि त्या ट्रस्टच्या मार्फत पेन्शन मधून शिल्लक राहिली ती मी ट्रस्टमध्ये टाकत गेलो. आणि त्यातून गोरगरीब मुलींना कपडे देणं, गणवेश देणं, वह्या पुस्तकांना मदत करणं, फी भरायला मदत करणं. एक मुलगी तर दत्तकच घेतली मी, तिला बी फॉर्म हे केलं, कॉलेज ऑफ नर्सिंगचं शिक्षण देऊन तिला नोकरीला लावलं. तिचा सर्व खर्च राहण्याचा खाण्याचा ट्रस्टतर्फे केला. हा, तर असं साधारणतः मुलीविषयी मला जास्त कणव आहे. मुलांपेक्षा मुलींना मदत करणं अत्यंत गरजेचं असतं. 2004 साली माझी आई वारली. त्यानंतर 2005ला आम्ही असा निर्णय घेतला की एका आदर्श मातेचा सत्कार करायचा. तर आम्ही माझ्या आईला सोमनी प्रतिष्ठानतर्फे आदर्श माता पुरस्कार मिळाला होता. पण ती परंपरा खंडित झाली होती, ती आम्ही सुरू केली 2005 पासून. सलग 17 वर्ष विविध जाती धर्मातील, अगदी मुस्लिम समाजाच्या एका बाईला सुद्धा आम्ही पुरस्कार दिला. आता पुरस्काराचं स्वरूप अगदी साधं, माहेरची साडी द्यायची, मानपत्र द्यायचं, सन्मान चिन्ह द्यायचं आणि तिचा जाहीर सत्कार करायचा. तर अशा 17 महिलांचा सत्कार केला. करोनामुळे 2 वर्ष काही करता आलं नाही, पण आता मुलं म्हणायला लागली की आपण पुन्हा करू आणि काहीतरी आता मदतीचाही हात देऊ आपण. तर ते जर सुरू झालं तर ते पुन्हा सुरू होईल. तर ट्रस्टतर्फे जमेल तेवढी मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आता मराठी साहित्य परिषदेला 1 लाख रुपये मी साने गुरुजींचे कार्यक्रम सुरू करण्यासाठी दिले. आणि आता दरवर्षी मार्चला ऑडिट करणार माझी पेन्शन किती शिल्लक राहते, कारण मला 70,000 पेन्शन मिळते. माझा इतर खर्च, लोकांना मदत करणं वगैरे याच्यामध्ये जातो. मग साधारणतः 5,000 ते 10,000 रुपये दर महिन्याला शिल्लक राहतात. म्हणजे किमान 10,000 रुपये मी शिल्लक ठेवू शकतो. तर ही रक्कम दरवर्षी आमच्या बी वाय यादव अध्यक्ष यांनी जाहीर केली की माझा जन्मदिवस, माझी जन्मतारीख आणि माझा वाढदिवस आणि माझी संस्था असा एक प्रकल्प त्यांनी घेतला. तर दरवर्षी जी मार्च एंडला शिल्लक राहील ती संस्थेला देऊन टाकायची. मागच्या वर्षी 83 वय होतं तेव्हा 83,000 रुपये संस्थेला दिले. प्रतिवर्षी देणं शक्य नाही, म्हणून आता यावर्षी सगळा हिशोब केल्यानंतर 10,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्या 25 तारखेला मी संस्थेला 10,000 रुपये देऊन टाकतो. आणि एक आहे मॅडम, मी देहदानाचा अर्ज भरून दिलेला आहे. मी देहदान करणार आहे. आणि मला माझ्या नावावर शेती नाही, घर नाही, एक जागा सुद्धा मिसेसच्या नावाने. माझ्याकडे कुठला सोन्याचा दागिना नाही, चांदीचा दागिना नाही आणि अशी शेतीवाडी वगैरे काही नाही. म्हणजे मला जाताना सुद्धा मी मोकळ्या हाताने जायचं, काहीच आपल्याकडे आता शिल्लक नाही असं ठरवून केलेलं आहे. त्यामुळे मार्च एंडला आपले पेन्शनचे सुद्धा पैसे देऊन टाकायचे, काही ठेवायचे ना आपल्याला. आणि योगायोगाने माझी मुलं चांगल्या स्थितीत आहे. ते कधी माझ्याकडे 5 पैशाची मागणी करत आहेत, मी त्यांच्याकडे करत नाही. त्यामुळे आणि मला द्यावंही लागत नाही. त्यामुळे आणि नातू त्यापेक्षा टॉपला गेले, त्यामुळे त्यांना काही गरज आहे. मग आता समाजासाठी जेवढं करता येईल तेवढं करता येईल आपण करायचं. तर आता मी ते आपलं घर म्हणजे मी काम करतो. ते किल्लारीचं भूकंप झालं ना, त्यात राष्ट्रीय सेवा दलाने एक रचनात्मक कार्य म्हणून आपलं घर नावाचं एक तिथल्या किल्लारीतल्या भूकंपामध्ये जे अनाथ मुलं त्यांच्यासाठी चालवलं, त्याच्या कार्यकारिणीवर मी आहे. तर आम्ही प्रतिवर्षी त्यांना दरवर्षी प्रत्येकाने 5,000 ते 10,000 रुपये द्यायचे असतात. असे 50 लोक आम्ही आहोत, ते चालवतो आम्ही. तर त्या किल्ल्याच्या भूकंपातली एक मुलगी चांगली शिकली, 12वी पर्यंत गेली आणि तिची इच्छा होती मला नर्सिंग करायचं आहे. मग ते बाकीचे पैसे विषय काय सोय करायचं. मग तिला मी बार्शीत आणलं आणि नर्सिंग कॉलेजला टाकलं. डॉक्टर यादव यांनी तिला फीमध्ये मदत केली आणि गावातील काही लोकांनी सहकार्य केलं. माझं स्वतःच पेन्शन होतीच, त्याच्यावर तिला नर्सिंगला ऍडमिशन दिली. आणि आपल्या घरी मुलगी नाही तर तिला मुलगी म्हणून सांभाळू. पण काय व्हायला लागलं, तिला घरी आणल्यानंतर
हे भांडी उचल, भांडी घास, धुण्याला जा, ते काम करावं लागायचं ना तिला. कामाला आमच्या घरचे सांगायचे पण तीच उचलून काम करायची. मग म्हटलं इथं काही अभ्यास होणार नाही. मग मी तिला घरून काढलं आणि तिला वसतिगृहात टाकलं. वसतिगृहाची फी, जेवणाची फी मीच भरत होतो. आणि दर दिवाळी सण, कुठलाही सण असलं की तिने येऊन इथं जेवायचं. आणि तिला दरवर्षी 2 वेळा कपडे करायचे तिला आवडीचे. आणि नर्सिंगचा तर ड्रेस तिला करावंच लागत होतं. तर अशीची मुलगी BSc झाली, तर ती BSc नर्सिंग झाली. तिच्या 2 बहिणी होत्या, म्हणजे 3 बहिणीच या. वडील वारले होते, आई म्हणून मजुरी करायची. तर तिने या 2 बहिणींनाही शिकवलं. स्वतः एका डॉक्टरशी लग्न केलं. आता सोलापूरला ती हेड नर्स आहे. आणि दोन्ही मुलींची सुद्धा बहिणींना तिने शिकवलं आणि त्याही लाईनीला आहेत. म्हणजे एक कुटुंब उभं केल्यासारखं झालं. तुम्ही आता म्हणालात म्हणजे माझं इस्टेट नाही, शेती नाहीये, माझ्या नावाने काहीच नाहीये, पण सोन्यासारखी बायको आहे. तर त्यांचं योगदान तुमच्या या एकूणच शिक्षण क्षेत्र असो, साहित्य असो, खानदेशवरून बार्शीला येणं असो, त्या सगळ्यामध्ये त्या सहभागी आहेत. काय सांगतात? मिसेस फार शिक्षण झालं नाही, घरच्याच आहेत त्या, मामाची मुलगी. तर ते फार शिक्षण झाले. 7वी 8वी ती उठली होती. पण आईची इच्छा होती की ह्याच मुलीशी लग्न करायचं. म्हटलं अरे मला कमीत कमी मॅट्रिक तरी मुलगी करून द्या. पण काय ऐकलं नाही. आणि आईची आज्ञा मोडायची नाही. आईने सांगितलं हिच्याशी लग्न कर. केलं. मग 2 वर्ष तर मी काय, तिला अट एक होती की मी शिकणार आहे पुढं, मी बायकोला सांभाळणार नाही. तर आई म्हणून तुला कोण सांभाळायला सांगतो, सांभाळ म्हटलं तू. असं 2 वर्ष ती मग माहेरी राहिली. आणि 1967 साली, म्हणजे 1966ला जेव्हा बार्शीत मी आलो तेव्हा पहिल्यांदा घर केलं. लग्न 64ला झालं. आणि पहिला मुलगा 67चा आहे, संजय आपली. आतापर्यंत त्यांची. आणि तिने आहे त्या गोष्टीत फार समाधान मानलं. आणि विशेष तिथं सहकार्य काय, तर माझी वाशीला बदली झाल्यानंतर 11 वर्ष माझी आई आणि तिने दोघांनी घर सांभाळलं. कारण संजय जो आता हेडमास्टर आहे तो 5वीला होता आणि त्यापेक्षा सगळे लहान होते. तर मुलांना सांभाळणं, शाळेत पाठवणं, त्यांचं संगोपन करणं, हे सगळं काम मिसेसने केलं. मग ते महत्वाचं होतं ना. अंग मला जरी शिक्षणात फार काही मदत झाली नाही तिची, तरी घर सांभाळायचं, प्रपंच सांभाळायचं. आणि तिला 7 आईची होते, आईनं चांगलं सांभाळलं. आणि मामाचीच मुलगी असल्यामुळे माझ्यापेक्षा तिचा वशरच अंडा तिला बोलू द्यायची नाही मला. मी जर रागवायला लागलो की आई मला गप करेन, तिचा मान मोठा असायचा. अर्थात ती काय कधी तिने दागिन्याचा हंगास केला नाही, कधीच नाही. किंवा मला साडी आणा, अमुक आणा, कधीच. मी इतक्या ठिकाणी गेलो, कधी कुठं तिला साड्या घेतलेल्या नाही, कधी दागिना केलेला नाही. तिने मनानं जर काही पैसे जमवून काय केलं असेल तर काही केलं. असं म्हणजे कुटुंब पण चांगलं आहे, मिसेस चांगलं आहे, आईची साथ बरीच वर्ष मिळाली. आणि आता सुना पण चांगलं आहे. आता पण काय झालं, नोकरी निमित्तानं सगळ्या सुरत बाहेर आहेत. ही मोठी पण बाहेर होती, उस्मानाबादला होती. पण ते बातमडीला बदली झालं, बार्शी जवळ आहे. मग आता तुम्ही ते जाण्यापेक्षा वर राहा म्हटलं. पण स्वयंपाक वगैरे सगळे तीच सांभाळते. छान वाटलं सर, आज खूप मस्त गप्पा झाल्या. आणि प्राचार्य म्हणून असताना इतकं असं धाडस नव्हतं होत की तुमच्याशी बोलण्याचं, पण आता इतकं छान असं एक वडिलकीच्या नात्याने छान हक्काने बोलू शकतो. असंच तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे आणि पुढच्याही वर्षी अशी छान मुलाखत घेऊया तुमची. धन्यवाद.